नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता मानसी जी असते तिच्याकडून वधवून घ्यायचं असतं या गुंडांना की मी हे सगळं सायलीने केलं आहे असं सांगेन म्हणून पोलिसांच्या समोर. पण मानसी हे बोलायला तयारच नसते. मानसीला ते लोक आता धमकी देतात, घाबरवतात की आम्ही तुझ्या सायली ताईला सोडणार नाही, आम्ही तिला मारून टाकू, आम्ही त्या अर्जुनला सोडणार नाही, आम्ही त्याला पण मारून टाकू वगैरे वगैरे अशा तिला वेगवेगळ्या खूप धमक्या वगैरे देतात. पण तरीही मानसी म्हणते की नाही, मी माझ्या सायली ताईच या विरोधात एक शब्दही बोलणार नाहीये. मग ती लोक खूप जास्त भडकतात आणि ती मानसीला मारू लागतात. मानसी म्हणत असते की हे बघा, जेव्हा माझी सायली ताई इकडे येईल ना, तेव्हा ती सगळ्यांना तुम्हाला सोडणार नाहीये, ती खूप खूप त्रास देईल तुम्हाला. बघाच ती तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही मला त्रास दिलाय ना सायली ताई तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. त्याबरोबर मग ती लोक म्हणतात, अगं वेडे, तुझी सायली ताई आमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीये, त्यामुळे ती सायली येईल आणि तुला वाचवेल असा हा जो काही तुझा भ्रम आहे ना, तो आता तरी किमान सोडून दे, कारण मुळात त्याचा काही उपयोग नाहीच आहे. ती सायली इथे कधीच नाही येऊ शकणार, कळलं का तुला? हे बघ, आम्ही सांगतोय तसं कर. आता पोलिसांशी खोट बोल. जर तू पोलिसांशी खोट बोललीस ना तर आणि तरच फक्त तुझी इथून सुटका होऊ शकते, नाही तर तुझी सुटका कधीच नाही. तुझ्याबरोबर जे काही झालंय त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वाईट घडू शकतं. त्यावर ती म्हणत असते की का करता हे सगळं? काय मिळते आम्हाला त्रास देऊन? सोडा आम्हाला प्लीज, सोडा. आणि का माझ्या सायली ताईच्या मागे लागलाय तुम्ही? प्लीज सोडून द्या मला पण. ती लोक तिच्या काहीच ऐकून घ्यायला तयारच नसतात. तर इकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांबरोबर त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. आता अर्जुन हा तिकडे आता एक जो दरवाजा असतो तो उघडण्याचा प्रयत्न करू लागतो. तर इकडे आता ती लोक जी मानसी असते तिला जोरात खाली ढकलतात. आता मानसीच्या डोक्याला एका खुर्चीचा कोपरा लागतो आणि मानसी तिथेच तिचा श्वास गमावते, कारण आधीच या लोकांनी तिला काही कमी टॉर्चर केलेलं नसतं. त्यात आता तिच्या डोक्याला जोरदार मार लागलेला असतो. मग आता इकडे ती जी लोक असतात, जे गुंड असतात, ते घाबरतात. ते विचार करतात की नाही, हे बघा, हिचा जीव गेलाय, त्यामुळे आपण आता रिस्क घ्यायला नकोय. आपण इथे जर थांबलो तर नक्की आपल्याला धोका होऊ शकतो. आपण एक काम करूया, आपण आधी इकडनं बाहेर पडूया. तर त्यातला एक जण म्हणतो की अरे, आधी आपण मॅडमना आणि साहेबांना इन्फॉर्म केलं पाहिजे. इथे जे घडलंय ते ह्या पोरीचा जीव गेलाय, ते त्याबरोबर त्यांची जी लेडीज झेड असते ती म्हणते की बसा आधी इथून, स्वतःचा जीव वाचवून निष्ठा, त्यानंतर मग कुणाला काय सांगायचंय ते बघा. त्याच्यानंतर आता दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुनवर त्या लोकांनी जोरदार हल्ला केलेला असतो. यामुळे अर्जुन खूप जास्त जखमी झालेला असतो आणि आता अर्जुन हॉस्पिटलाइज असतो. तर इकडे सायलीला मात्र खूप जास्त टेन्शन झालेलं असतं. हे सगळं जे काही घडतंय ते खरंच खूप जास्त भयानक, खूप विचित्र, विक्षिप्त आहे. हे तिच्या लक्षात येत असतं. ती विचार करत असते, हे सगळं का घडतंय आणि मुळात हे सगळं माझ्याबरोबर, माझ्या बाबतीतच का घडतंय? माझा काय दोष आहे? या सगळ्यात म्हणजे अर्जुन सरांची ही अवस्था. एका बाजूला मुली सापडत नाहीयेत, त्याची काळजी देव आहे. सगळं का आणि काय होत्य माझ्याबरोबर, असा विचार सायली करत असते. इतक्यात तिकडे डॉक्टर येतात. सायली डॉक्टरांकडे जाऊन अर्जुनच्या तब्येतीची चौकशी करते. माझे हे बरे आहेत का? आता त्यांना शुद्धीवर कधीपर्यंत यायला वेळ लागेल? ते आउट ऑफ डेंजर तर आहेत ना? त्यावर मग डॉक्टर सांगतात की सॉरी मिसेस सायली, पण आम्ही उगाच तुम्हाला खोट्या होप्स तर देऊच शकत नाही. आम्ही डॉक्टर म्हणून आमचं कर्तव्य करतो. खरं जे आहे तेच पेशंटच्या नातेवाईकांना सांगतोय. तर मॅडम, तुमचे जे मिस्टर आहेत ॲडव्होकेट सुभेदार, यांची तब्येत फार काही बरी नाहीये अजूनही. त्यांना खूप जास्त त्रास आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना ब्लड चढवावं लागेल. ब्लड लॉस खूपच जास्त होता. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, ठीक आहे,
चढवा तुम्ही डॉक्टर त्यांना ब्लड त्यावर डॉक्टर म्हणतात की आमच्या ब्लड बंकमध्ये त्यांच्या ज्या ब्लड ग्रुपच्या ब्लड बॅग आहे त्या अवेलेबल नाहीयेत, सो तुम्हाला बाहेरून पहिल ब्लड अरेंज करावं लागेल. जेव्हा ब्लड चढवलं जाईल तेव्हाच पुढची ट्रीटमेंट सुरू होईल. आता हे ऐकून मग सायलीला आणखीन जास्त टेन्शन येतं. सायली विचार करते की आता यांना ब्लड कुठून अरेंज करायचं, कसं अरेंज करायचं. सायली ही आता देवाला म्हणत असते की का एवढा निष्ठुर होतोयस, का माझी एवढी परीक्षा घेतोयस. आता यांच्यासाठी ब्लड कसं आणि कुठून अरेंज करायचं. अश्विन भाऊजी सुद्धा इथे अजून आलेले नाहीत. एकदा की ते आले की त्यानंतर मग ते बरोबर सर्व गोष्टी हँडल करतील, पण जोवर ते येत नाही तोपर्यंत अर्जुन सरांची अवस्था मला बघवत नाहीये. देवा काय करू, कसं अर्जुन सरांना बरं करण्यासाठी मी माझे प्रयत्न करू, तूच काहीतरी मार्ग दाखव मला. तर इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनची कंडिशन ही खूप जास्त क्रिटिकल असते, खूप जास्त क्रिटिकल. सायली ही अर्जुनला काचेतून बघत असते आणि म्हणत असते, अहो काही होणार नाही तुम्हाला ला, मी आहे ना, मी आहे, मी करेन काहीतरी. हा करू ब्लड सुद्धा आम्ही लोक काहीतरी करू, अरेंज करू ब्लड कुठूनही आणि तुम्हालाच चढवू. तुम्ही शांत रहा आणि काळजी करू नका. आजपर्यंत सायलीच्या पाठीशी अर्जुन ठामपणे उभा होता ढालीप्रमाणे. आज अर्जुनच्या पाठीशी सायली सुद्धा अगदी तशीच ढालीप्रमाणेच उभी राहील. तुम्ही निश्चिंत व्हा, मी आहे, मी बरं करेन तुम्हाला, असं म्हणत सायली ही आता रडू लागते आणि म्हणू लागते की कुठून आणू मी ब्लड. आणि ती आता विचारात पडलेली असते. त्यावेळी मग कल्पना सायलीला बघून खूप दुखी होत असते. तर प्रतिमा आत्या म्हणते, अग सायली बाळा सावर स्वतःला सावर, अग इतकी रडू नकोस सायली, अग विसरतेस का तू. अगं इथे कल्पना आणि प्रताप आहे. कल्पना किंवा प्रताप अर्जुनसाठी ब्लड डोनेट करू शकतात ना. त्यांच ब्लड अर्जुन बरोबर मॅच होईलच की एकाच तरी कोणाच तरी. अर्जुन याला त्यांच ब्लड चालेल, आपण त्यांना सांगू, ते दोघं ब्लड डोनेट करतील. कल्पना प्रताप तुम्ही दोघजण जा आणि चेक करून घ्या तुमचा रक्तगट कोणता आहे ते, ज्याचा गट अर्जुनला मॅच होईल त्याने अर्जुनला रक्त द्या. त्याबरोबर मग कल्पना आणि प्रताप हे दोघेही जण एकमेकांकडे बघू लागतात. आता दोघांनाही कळत नसतं की बोलावं तरी काय आणि कसं. तर आता लगेचच प्रतिमा हत्या म्हणते की अरे एकमेकांकडे काय बघताय, जा त्या. कल्पना ही म्हणत असते, नाही आम्ही नाही जाऊ शकत. त्यावर मग प्रतिमा त्या म्हणते काय. त्यावर कल्पना म्हणते, हो आम्ही नाही जाऊ शकत आणि आम्ही अर्जुनला रक्त सुद्धा नाही देऊ शकत, आम्ही नाही देणार दोघेही अर्जुनला रक्त. हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो की हे प्रतीक कल्पना काय बोलते. मग अस्मिता म्हणते, मॉम तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का. हे बघ अर्जुनला रक्ताची खूप जास्त गरज, बघितलंस ना डॉक्टर आता काय म्हणाले, त्याच कंडिशन क्रिटिकल आहे आणि त्याशिवाय जोपर्यंत त्याला ब्लड मिळत नाही तोपर्यंत डॉक्टरांना पुढच ट्रीटमेंट सुद्धा सुरू करता येणार नाहीये. अश्विनची वाट बघणे इतका वेळ आपल्याकडे नाहीये, म्हणून तर तुला आणि डॅडना आम्ही ब्लड डोनेट करायला सांगतोय ना अर्जुनसाठी, आणि तू सरळ म्हणतेस की तू डोनेट करणार नाहीस म्हणून. याला काय अर्थ आहे. मॉम हे बघ अर्जुनला खूप जास्त गरज आहे ब्लडची, प्लीज जा तू आणि डॅड पटकन जाऊन ब्लड चेक करा आणि डोनेट करा. हे वेळ मजा किंवा मस्ती करण्यासारखी नाहीच आहे. अर्जुनला रक्ताची गरज आहे मॉम, आणि तू नाही म्हणतीयस. आजपर्यंत तुझा अर्जुनवर किती जीव आहे हे आम्ही सगळ्यांनी बघितले आणि आज तोच अर्जुन मरणाच्या दारात उभा आहे आणि तू म्हणतेस की तू ब्लड देणार नाहीस म्हणून. त्यावर प्रतिमाहत्या सुद्धा म्हणते, कल्पना अगं काय झालं काय, तुम्ही दोघजण असं वेड्यासारखं काय बघताय आणि ब्लड डोनेट करणार नाही म्हणजे. हे बघ कल्पना मला मान्य आहे तुला जर अर्जुनच्या कशात राग वगैरे काहीतरी आलं असेल तर ते सगळं आता सोडून दे. अगं तू आई आहेस त्याची आणि मला माहिती आहे कल्पना, तुझ्या मनात अर्जुन जितकं प्रेम जे आहे ना, अर्जुनसाठी जितकं प्रेम आहे ना तितकं कोणासाठीच नाही. अगं तू पहिला मुलगा आहे तुझा आणि तू
आज त्याला ब्लड डोनेट करायला नाही म्हणतीस, हे कसं शक्य आहे? हे बघ कल्पना, प्लीज प्लीज अर्जुनला रक्त दे. अगं जर माझं रक्तगट त्याच्यासोबत मॅच झालं असतं तर मी स्वतःच त्याला रक्त दिलं असतं, पण माझं रक्तगट वेगळं आहे आणि म्हणून मी अर्जुनला रक्त देऊ शकत नाहीये. पण प्लीज तुम्ही असं नका करू प्रताप. अरे तू तरी बोल, तू तरी मदत कर, बोल ना काहीतरी कल्पनाला. त्याबरोबर मग प्रताप कल्पनाकडे बघतो आणि आता प्रतिमाला उत्तर देत म्हणतो की कल्पना काहीही चुकीचं करत नाहीये किंवा बोलत नाहीये. तिचं जे म्हणणं आहे ते अगदीच योग्य आहे. आम्ही दोघंही अर्जुनला रक्त देऊ शकत नाही, कळत नाहीये का तुम्हाला? आम्ही सांगतोय ना तुम्हाला काहीतरी त्यावेळी. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला जो सचिन असतो त्याच्यापर्यंत मानसी मेली ही बातमी पोहोचलेली असते. आता ही बातमी पोहोचताच सचिन घाबरतो आणि म्हणतो, अरे देवा, ती मानसी मेली. अरे रे, ती मानसी मेली. आता तर काहीतरी भरपूर मोठी गडबड होईल. आता त्या प्रियाला पहिले ही गोष्ट इन्फॉर्म करावी लागेल आणि मग लगेचच इकडे राकेश आणि सचिन प्रियाला कॉल करतात आणि प्रियाला ही गोष्ट सांगतात की जी मानसी होती ती मेलेली आहे. आता हे ऐकल. याच्यानंतर प्रिया म्हणते, काय ती मेली नाही तर तिला तुम्ही मारली, कळलं का मूर्खानू? अरे मी तुम्हाला किती चांगला ट्रॅप रचून दिला होता आणि तुम्ही काय केलं तर तुम्ही त्या मानसीलाच संपवलं. आता कशाचा प्लन आणि कशाचं काय? आता काय करणार आहोत आपण? आता त्या सायली आणि अर्जुनला या सर्व प्रकरणात कसं गोवायचं? मी जितकं बाहेर पडायचा सगळ्यातून विचार करते, मी जितकं सगळं सोपं करण्याचा प्रयत्न करते तितकंच तुम्ही दोघ जणांना सगळं कॉम्प्लिकेटेड करून जात. अशा कुठल्या विचित्र माणसांवर तुम्ही कामगिरी सोपवली ती ज्यांनी पार त्या माणसीचा जीवच घेतला काय रे? त्याबरोबर मग सचिन म्हणत असतो की अगं एवढे दिवस त्या मुलींना आम्ही टॉर्चर करतोय, त्या मुलींना आम्ही सत्वतोय, ऑफकोर्स त्या त्रासाने ती माणसी मेली असेल. आता आपण काय करू शकतो? आम्ही त्या बॉडीची व्यवस्थित विल्हेवाट लावतो, त्याच्यात तुम्ही काही काळजी करूच नका. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे त्या मानसीची विल्हेवाट. एकदा का तिची विल्हेवाट लावली की मग आपल्या डोक्याचं टेन्शन जाईल. त्याबरोबर मग आता महिप्तहा त्यांना म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला जे करायचंय ना ते तुम्ही करून घ्या. मला तुमच्याशी कोणाशीही काहीही घेणं देणं नाहीये. मला तुम्हाला कोणालाही काहीही बोलायचं नाहीये. पण या सगळ्यात काहीही झालं तरी माझं नाव कुठेही येता कामा नये. जर या सगळ्यात माझं कुठे नाव आलं ना तर लक्षात ठेवा, पुन्हा महिप्त शिखरे जिवंत होईल. त्याबरोबर मग ते दोघेही घाबरतात. तर दुसऱ्या बाजूला श्वेताही त्यांना सांगत असते की त्या मानसीला मारून तुम्ही सगळ्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे. त्या सायलीचा त्या मानसीवर सगळ्यात जास्त जीव होता. आता जर तुम्ही त्या मानसीलाच मारून टाकलेली आहे ना तर मग मात्र ती सायली आता अर्जुन बरा झाला की ताबडतोब तुमच्या मागे लागणार आणि तुम्हाला शोधून काढल्याशिवाय ती गप्प नाही बसणार. तुम्हाला माहिती आहे का ती सायली सतत त्या मानसीचा खोटो बघत बसायची, ती सतत त्या मानसीला म्हणजे विचार करत राहायची तिचे, आणि आता तुम्ही तिलाच मारली. अरे मूर्खांनो, जर त्या मानसीने एक साक्षी दिली असती ना त्या सायली विरोधात तर ती सायली पूर्णपणे खचून गेली असती. पुन्हा त्या मुलींना शोधायला जाण्याची धमकच तिच्यामध्ये उरली नसती. पण आता तर काहीच उपयोग होणार नाही, कारण आता ती माणसीच मेली. आता विषयच संपला. आता उलट सायलीये ना पिसळेल, पेटून उठेल आणि आपल्याला शोधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मागे लागेल. या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही येता कामा नये. लक्षात ठेवा, मी फक्त तुम्हाला मदत करायपुरती आली आहे. त्याबरोबर लगेचच इकडे सचिन म्हणत असतो की गप्प बसा, गप्प बसा सगळ्यांनी. काय लावलेय? माझं नाव येता कामा नये, माझं नाव येता कामा नये. म्हणून पैसा मिळाला असता तर सगळ्यांनी बरोबरीचा हिस्सा घेतला असता की नाही? मग जर आता संकट आलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचा बरोबरीचाच वाटा असला पाहिजे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? बास. आणि आता ना तुम्ही एकमेकांशी भांडून फक्त एकमेकांमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करताय. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली ही कल्पना आणि प्रतापला म्हणत असते, आई बाबा मी हात जोडते हो,
तुमच्या समोर प्लीज द्या ना यांना रक्त का बघताय जसे पहिल्यांदा रक्त देणार नाही म्हणताय सरळ सरळ आई बाबा यांना खूप गरज आहे हो रक्ताची बघताय ना दिसतंय तुमच्या समोर सगळं मग तरीही आज असे वेड्यासारखे का बोलताय रक्त देणार नाही असं कसं म्हणताय आई बाबा प्लीज आजच्या दिवस फक्त समजून घ्या प्लीज रक्त द्या यांना प्लीज मी हात जोडते हो तुमच्या समोर अश्विन भाऊजी इथे नाही आलेत म्हणून गाडीतून उतरला बर का खाली त्या गुंडांच्या समोर आला आणि एकीकडे प्रिया अशी कॉमेंट्री करते अर्जुन त्या गाडीला लूक देत असतो मग आता काही सेकंदांनी ते गुंड बाहेर पडतात त्या गाडीतून आणि त्या गुंडांनी त्यांच्या हातामध्ये हॉकी स्टिक्स वगैरे घेतल्यात बर का अर्जुनला मारण्यासाठी आता ते गुंड तयार झालेत अर्जुनला त्रास द्यायला आता ती बाई पण घाबरते बर का जरा आतमधली ती गुंडी बाई एकच बाई आहे त्या मानसी सोबत इकडे मध्ये सायलीचा थरार म्हणजे आरती वगैरे करते ती खूप थरारक रंगवल त्यांनी सायली आरती करते तिकडे अर्जुन या गुंडांसमोर उभा आहे त्याने स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातलाय मानसीसाठी साहजिक आहे प्रेक्षकांनो जी चांगली लोक असतात ना ती हिमतीने कुठल्याही गोष्टीला सावरतात पुढे जातात तर प्रिया आता म्हणते आता अर्जुन हिरोगिरी करत म्हणेल त्या मानसीला माझ्या ताब्यात द्या नाहीतर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये चढायला पडलेला असतो प्रिया म्हणते 1 2 3 आता अशी 3 पावलं अर्जुन पुढे येईल आणि अण्णासरांच्या गुंडांसमोर येऊन उभा राहील आता प्रियाने जसं ठरवलं असतं अगदी तसंच घडत असतं अर्जुन आतापर्यंत वाट पाहत असतो परंतु गाडीतून खाली कोणीही उतरलं नाही आणि म्हणूनच आता अर्जुन स्वतः गाडीतून खाली उतरतो आणि त्याच वेळी प्रियाने सांगितल्याप्रमाणे आता महिप्त शिकरेचे गुंड एक कडून हॉकी स्टिक हातात घेत अर्जुनला मारण्यासाठी गाडीतून खाली उतरतात एकीकडे अर्जुन एकटा उभा असतो तर दुसरीकडे अक्की गुंडांची खौस त्याच्या समोर उभी असते तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली कल्पनाताई प्रतिमाहत्या घरातील सर्वच जणी एकत्र येत देवी आईची आरती करत असतात सायली मुलींची सुटका व्हावी यासाठी देवी आईला प्रार्थना करत असतात तर दुसरीकडे आता सगळेच जण अर्जुनच्या समोर अर्जुनला मारण्यासाठी उभे असतात अर्जुनचा लक्ष फक्त गाडीच्या दिशेने असतो तो मानसी गाडीत आहे की नाही हे पाहत असतो तर दुसरीकडे प्रिया एकच बडबडत म्हणते आता अर्जुन हिरोगिरी करत म्हणेन मानसीला माझ्या ताब्यात द्या नाहीतर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये पाठवेन आता प्रियाच वाक्य अगदी खरं ठरतं प्रिया अर्जुनला अगदी बरोबर ओळखत असते अर्जुन तेच वाक्य त्या गुंडांना म्हणतो की मानसीला माझ्या ताब्यात द्या तर आता ते असं म्हणतात की मानसीला तुझ्या ताब्यात द्यायचं असं म्हणत मोठमोठ्याने हसू लागतात अर्जुन त्यांना म्हणतो पोलीस कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील आणि त्यानंतर तुम्ही कोणीही वाचणार नाहीत पण मला असं वाटतं त्या अगोदरच स्वतःला सलेंडर केलं तर बरं होईल तर टोनी अर्जुनला म्हणतो तुझ्या या धमक्यांना आम्ही घाबरत नाही आमच्यासाठी काय बरं आणि काय वाईट याचा विचार तू नको करूस तू त्या पोरींचा विचार कर कारण तू कितीही प्रयत्न केलेस तरी त्या मुली काही तुला सापडणार नाहीत तर अर्जुन अगदी त्यांना ठणकावून सांगतो की त्या मुली तर मला सापडतीलच परंतु आज मानसीला मी इथून घेऊन जाणारच आणि हे सगळं करत असताना तुम्ही कोणीही मला थांबवू शकणार नाही तर त्यातील एक जण अर्जुनला म्हणतो की तू मानसीला घेऊन जाणार आहेस अरे पुढे यायची हिम्मत तर करून बघ नाही जर तुझी मुंडकीच उडवली ना तर नाव नाही लावणार असं म्हणत ते अर्जुनला धमकी देत असतात तर दुसरीकडे प्रियाचा खेळ चालूच असतो प्रिया सीमाताईंना म्हणते पुढे काय होतं माहितीये का पुढे अण्णासाहेबांचे गुंड आणि अर्जुन यांच्यामध्ये खूप मारामारी होते आणि इकडे प्रियाच भविष्य खरं ठरतं अर्जुन आणि महिप्त शिकरे यांच्या गुंडांमध्ये आता मारामारी सुरू झालेली असते ते मारण यासाठी अर्जुनला गेलेले असताच अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या हातातली हॉकी स्टिक अर्जुन अशा प्रकारे घट्ट पकडतो की त्यांना आता त्यातून सुटकाही मिळत नसते तर इकडे हळूहळू मानसी आता शुद्धीवर येत असते
तर दुसरीकडे प्रियाला ही गोष्ट माहीत असते, तर प्रिया म्हणते नाही, अर्जुनला हरवणं इतकं सोपं नाहीये. आता प्रिया पुन्हा एकदा पुढचा डाव खेळते. तर त्यावेळी अर्जुन सीडी घेऊन वर गेलाय ताई. आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, अर्जुन सीडी घेऊन वर गेला आहे. प्रिया जसा डाव टाकत असते तसंच सगळं काही घडत असतं. अर्जुन काही त्या गुंडांना पूर्ण ताकदीने शह देत असतो. ते 5 जण आणि अर्जुन एकटा तरी सुद्धा नाहीतर काहीही करून आम्ही रक्त गोळा केलं असतं. पण मी आता सध्या कुठे जाऊ, कुठून रक्त अरेंज करू. त्यावेळी मग आता धावत पळत अश्विन हा त्या ठिकाणी पोहोचतो. तोपर्यंत कल्पना सांगते, अर्जुन याला मी आणि प्रताप दोघेही रक्त देऊ शकत नाही. कारण अर्जुन बरोबर आमचा ब्लड ग्रुप मचट होणार नाही. कारण अर्जुनला आम्ही जन्म दिलेला नाही. आता प्रताप हा कल्पनाकडे बघतो आणि म्हणतो की कल्पना जे म्हणते ते सगळं खरं आहे आणि बरोबर आहे. खरं तर आम्हाला तुम्हाला ही गोष्ट कधी सांगायचीच नव्हती कोणाला. त्याबरोबर मग लगेचच इकडे कल्पना म्हणते, या चर्चेवर या विषयावर झाली तेवढी चर्चा पुरे झाली. त्यावर अस्मिता म्हणते, मॉम या सगळ्यावर विश्वास बसत नाहीये माझा. ती रडत असते. अश्विन सुद्धा म्हणतो की मॉम हे सगळं खोट आहे, असं बोल ना प्लीज. त्याबरोबर कल्पना म्हणते की नाही, हे सगळं खरं आहे आणि आता या विषयावर चर्चा करण्याच्या पेक्षा अर्जुनला लवकरात लवकर बरं वाटणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे अश्विन मी तुझ्या समोर हात जोडते, प्लीज काहीही कर, कुठूनही कर, पण लवकरात लवकर अर्जुनच्या ब्लडचा बंदोबस्त कर. अर्जुनला जोपर्यंत ब्लड चढवणार नाही तोपर्यंत पुढची ट्रीटमेंट होणार नाही आणि अर्जुन अजूनही रिस्कमध्ये आहे. अगदी त्याला आउट ऑफ डेंजर करायला हवं. आपण काहीतरी करा. आता कल्पना सगळ्यांच्या समोर बोलू लागते आणि मग तिने आता सगळ्यांना खरंतर सांगितलेलंच असत की अर्जुन तिच्या दत्तक पुत्र आहे. दत्तक पुत्रावरती सुद्धा कल्पनाने इतकी माया केलेली असते की आता तो दत्तक पुत्र म्हणजेच अर्जुन. त्रासात असताना कल्पनाला सुद्धा त्याचा खूप त्रास होत असतो. कल्पना सुद्धा आता देवाकडे प्रार्थना करते आणि देवाला जाबही विचारते की का माझ्यावर हे सगळं खरं सांगण्याची तू वेळ आणलीस. त्यानंतर मग इकडे सायलीने हे सगळं जे ऐकलेलं असतं त्यानंतर सायलीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. सायलीला कळतच नसतं की बाप रे, हे सगळं कसं काय असू शकतं. म्हणजे एवढी वर्ष ज्यांना अर्जुन सर आई बाबा म्हणाले ते लोक त्यांचे आई बाबाच नाहीयेत. म्हणजे आता सायलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तिला ते शब्द कल्पनाचे सतत आठवत असतात. अर्जुन आमचा मुलगा नाहीये, अर्जुनला आम्ही दत्तक घेतले. अर्जुन आमचा मुलगा नाहीये, अर्जुनला आम्ही दत्तक घेतले. आणि ते शब्द आठवून तिला खूप जास्त त्रास होत असतो. त्याबरोबर आता ती विचार करते, हे जेव्हा शुद्धीवर येतील यांना जर या गोष्टी कळल्या तर यांना काय वाटेल, आता पुढे काय होईल. हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.